प्रिय मित्रमैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार. आज 29 जानेवारी 2026. जानेवारी 26चा हा शेवटचा गुरुवार. आज एक आगळा वेगळा आपल्या सर्वांना आवडणारा विषय आहे. सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेल्या अर्चिता नाईक यांची मुलाखत होणार आहे. आणि ही मुलाखत घेत आहेत आपल्या हरहुन्नरी ॲन गौरी कुंभोजकर. आपण ही मुलाखत आपल्या ठरलेल्या म्हणजे सेवा सदन शाळेत न करता रुईया मूकबधीर विद्यालय येथे करत आहोत. तर कृपया या बदलाची आपण सर्वजण नोंद घ्यावी ही विनंती. कार्यक्रम झाल्यावर स्वादिष्ट मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी आहेच, तरी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी क्लबची सभा रोटेरियन मोहन गुजराथी व ॲन नलिनी गुजराथी यांच्या घरी पार पडली. लक्ष्मीच्या पावलांनी नात कौशिकीचे गुजराथी कुटुंबात आगमन झाले आहे. त्या प्रित्यर्थ या सभेची फेलोशिप मोहनराव व नलिनीताईंनी आयोजित केली होती. सभेला त्यांची मुलगी आदिती, जावई डॉक्टर चैतन्य व नात कौशिकी उपस्थित होते. क्लबचे संक्रांत हळदीकुंकूही या सभेत साजरे केले गेले. त्या प्रसंगी क्लबमधील गायक कलाकारांनी जीवन प्रवास या विषयाला अनुसरून एक सुरेल कार्यक्रम सादर केला. ॲन राधिकाने सूत्रसंचलन केले. ॲन मंजिरी अन्नछत्रे, रोटेरियन अजित अन्नछत्रे, रोटेरियन रवींद्र आपटे, ॲन अंजली आपटे, ॲन शुभांगी सहस्त्रबुद्धे, रोटेरियन मंजू ऐनापुरे यांनी विविध हिंदी मराठी गीते सादर केली. ॲन अलका पटवर्धन यांनी एक कविता प्रस्तुत केली, तर ॲन गौरी कुंभोजकरने छान बालगीते सादर केली. क्लब मेंबर्स मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी कौशिकीला भरभरून आशीर्वाद दिले. कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी अप्पम स्ट्यू, थोडी इडली, पायसम असा सुग्रास दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेतला. शेवटी घरी जाताना सर्वांना तिळगुळ आणि महिलांना हळदी कुंकू व वाण देण्यात आले. अशा रीतीने सभा संपन्न झाली. आपल्या बुलेटिन कमिटीने यावर्षी 2 विशेष अंक काढायचे ठरवले, एक हिवाळी आणि एक उन्हाळी. आपल्याच मेंबर्ससाठी च्या या अंकाला त्यांनी लेख, कविता, रेसिपी असे द्यायचे आवाहन केले आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. इतका की बुलेटिन कमिटीसमोर शेवटी प्रत्येकी एक लिखाण अशी निवड करायची वेळ आली. ह्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. ह्या हिवाळी अंकाचे प्रकाशन आपल्या मागच्या सभेत म्हणजे 22 जानेवारीला नलुताईंच्या हस्ती झाले. अशा या उत्तम हिवाळी अंकासाठी बुलेटिन कमिटीचे अभिनंदन. Our blood donation camp, which we have been conducting every year in association with AFMC, will take place on Saturday, 31st January 2026. The timings are from 9 a.m. to 1 p.m. Please note the venue: Vidyarthi Sahayak Samiti, Lajpatrai Bhavan, Senapati Bapat Road. As you all know, this camp is specifically organized for defense personnel and military hospitals. We request you to spread the word among your friends and relatives. Thank you. नमस्कार मंडळी. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी मिलेनियम स्कूल येथे सकाळी 9 ते 5 या वेळात आपला स्पोर्ट्स रायला होणार आहे. सर्व यूथ टीम जोरदार कामाला लागली आहे. चीफ गेस्ट, स्पीकर सर्व ठरले असून रजिस्ट्रेशनसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. काही स्पॉन्सर्स मिळाले असून अजून काही अर्थसहाय्याची गरज आहे. त्यानिमित्ताने सर्व मेंबर्सना हे आवाहन करण्यात येत आहे. चला तर मग सगळे मिळून हा स्पोर्ट्स राहिला इव्हेंट उत्तम रीतीने पार पाडूया. Dear friends, our club has completed the donation of iron supplement tablets to 40 girls from 5 schools in Ambavane area through Jnana Prabodhini Arogya Sakhi Prakalpa.
President-elect Prasad Kumojkar collected the tablets for iron deficiency from the district and handed them over to Suvarnatai of Jnan Prabodhini, who is coordinating for this Arogya Sakhi Prakalpa. फलज्योती संशोधन ज्ञानपीठ पुणे यांच्यातर्फे रोटरियन निलिमा दातेहीस तिने केलेल्या ज्योतिष संशोधन कार्याबद्दल तिला ज्योतिष पंडित असे गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल निलिमा दातेचे मनपूर्वक अभिनंदन. Then, the first Rotary Peace Center of India was inaugurated at the hands of the Rotary International President Francesco Arezzo in the presence of Rotary Foundation Trustee Chair Holger Naak at Symbiosis International University, Senapati Bapat Road of Pune. This event was attended by senior Rotary officers, PDGs, Rotractors and all presidents, including our own president. मित्र आणि मैत्रिणींनो, आपले पुढील 2 कार्यक्रम असे आहेत. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आपली मीटिंग नेहमीप्रमाणे सेवासदन हॉलमध्येच आहे. डेप्युटी डायरेक्टर ऑफ NIC श्री राजेश भुसारी हे आपल्याशी NIC अँड इट्स रोल इन गव्हर्नन्स या विषयावर संवाद साधणार आहेत. तसेच गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रोटेरियन संजीव व रोटेरियन सुजाता कारंजकर यांचे जावई पार्थ रणजित घाटगे हे आपल्याशी VFX हे तंत्रज्ञान व त्याचा चित्रपट निर्मितीतील वापर या विषयावरती बोलणार आहे. वाढदिवस शुभेच्छा. 31 जानेवारी पास्ट प्रेसिडेंट अशोक दुर्वे यांचा वाढदिवस. 3 फेब्रुवारी रोटरियन निलिमा दाते यांचा वाढदिवस. यांना क्लबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.